तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवणार असा निर्धार धनंजय देशमुख यांनी केलाय। तर दोषारोपपत्रामधील बाबींवरही धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलंय। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। यामध्ये हे धक्कादायक खुलासे आज सर्वसामान्य लोकांना कळले जे ह्या प्रक्रियेत होते, परंतु हे काय तपास चालला आहे वेळोवेळी मला देखील विचारायचे, प्रसारमाध्यम देखील विचारायचे की काय चाललं आहे। तर मी या सगळ्यांवर विश्वास व्यक्त करायचो की तपास योग्य रीतीने चालू आहे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे। त्याचाच एक भाग आम्ही जे मांडणी केलेली होती, आम्ही जे सांगितलं होतं की हे संघटित गुन्हेगारी आहे, हे संघटित गुन्हेगारीचं हे सगळं म्हणजे मूळ आहे। आणि आज ज्या अर्थानं स्पष्टीकरण आलं आहे सगळं पुढं जे चार्जशीट दिलेलं आहे त्यातून हे सिद्ध झालेलं आहे की हे जे आरोपी आहेत हे संघटित गुन्हेगारीतले सगळे आरोपी आहेत आणि ह्या तिन्ही घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे आरोपी हे एकच आहेत आणि हे सगळं घटनाक्रम हा त्याच दिशेनं होता। ही सगळी संघटित गुन्हेगारीची टोळी आहे। मात्र खंडणीला जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करा आणि कायमचा धडा शिकवा, मेसेज गेला पाहिजे की अशा पद्धतीने परिणाम भोगावे लागतात म्हणून। म्हणजे हे जे दोषारोपपत्रामध्ये वाक्य आहे त्यातूनच हे सगळा प्रकार घडला असेल। ते सगळं ते सिद्ध झालेलं आहे। म्हणजे ह्यांनी जे काम केलं इथं चुकीचं हे सगळं समोर आलेलं आहे की असाच भाग होता सगळा। हे कुणाला भेट नव्हते, हे कुणालाही कुठल्याही ह्याच्यामध्ये सोडत नव्हते, असे अनेक प्रकार या अगोदर देखील घडलेले आहेत, पण ते लोक समोर आले नाहीत, त्यांच्यामागं कुठलं म्हणजे सपोर्ट नव्हता किंवा ते अजूनही इतके भयभीत आहेत, त्यांनी साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही आहे। अशा खूप घटना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं खूप मोठं जाळं होतं। असं वेगळं काही छान झालं नाही पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे। आणि आता न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली आहे, आपलं अर्धं काम संपलेलं आहे, अर्धं काम बाकी आहे। तिथं आम्ही कुठंही कमी पडणार नाही। यांना न्यायालयानं जोपर्यंत फाशी सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। धनंजय देशमुख यांनी जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। आता अर्धी लढाई झाली, मात्र अर्धी लढाई सुरू झाली असं देखील सांगितलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत।